हिंजवडी आणि चाकण परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। ही समस्या सोडवण्यासाठी अतिक्रमण काढून तातडीने रस्ते विकसित करणे आवश्यक आहे। यासाठी संबंधित यंत्रणांनी एकत्रित काम करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले। चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी केल्यानंतर पीएमआरडीएच्या आकुर्डी मुख्यालयात 8 ऑगस्ट रोजी बैठक झाली। या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपल सिंगला, त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण आदीसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मास्टर प्लॅन आणि टप्प्याटप्प्याने करायच्या कामांची माहिती दिली। चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते खराब आहेत आणि अतिक्रमण जास्त आहे, त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने राबवावी असे निर्देश देण्यात आले। अतिक्रमण काढल्यानंतर लगेच रस्ते तयार झाले नाहीत तर पुन्हा अतिक्रमण वाढते। या भागात अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर ठराविक वेळेची बंधने घालून ट्रक टर्मिनल सुरू करण्याचे नियोजन आहे। वाहतूक व्यवस्थेसाठी आरटीओ आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे योजना करावी। कचऱ्याची समस्या सोडवून अतिक्रमण तातडीने काढावे। रस्ते विकसित करताना अडथळा आणणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला।